विभागीय आयुक्त माननीय श्रीमती विजयलक्ष्मी बिद्री, पोलीस आयुक्त माननीय डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल आणि जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर विपिन ईटनकर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सदरक्षणाय खलनीकरणाय ब्रजवाक्य घेऊन समाजसेवेसाठी सदैव तत्पर असलेले हे जवान सन्माननीय अतिथींना मानवंदना देणार आहेत. त्यांच्यासोबत आहेत उद्याचे जवान, आजचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेना आणि इतर शालेय विद्यार्थ्यांची विविध पथकं सन्माननीय अतिथींना मानवंदना देत आहेत. परेड कमांडर पोलीस उपायुक्त महक स्वामी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना साथ देत आहेत सेकंड इन कमांड राजू शिरबोईना. सुरुवात करीत आहोत तालबद्ध शिस्तबद्ध पथसंचलनाला. या ऐतिहासिक राष्ट्रजन जागा पार्कवर आज आपण 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. शिस्तबद्ध, लयबद्ध, तालबद्ध आणि सूत्रबद्ध अशा पथसंचलनाला सुरुवात झालेली आहे. पथसंचलनाचं नेतृत्व करतायत परिमंडळ 3 नागपूरच्या पोलीस उपायुक्त श्रीमती महक स्वामी आणि दुय्यम कमांडर आहेत राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री राजू शिरबोईना. शिरबोईना यांची 2000 मध्ये जिल्हा पोलीस दलात गडचिरोली येथे भरती झाली. 2002 ते 2008 पर्यंत जिल्हा गडचिरोलीचे नक्षलविरोधी पथक 360 या कमांडो पथकामध्ये पार्टी कमांडर म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी केली. नक्षल चकमकीमध्ये देखील त्यांचा समावेश होता. खुल्या जीपचे सारथी आहेत श्री अशोक बनकर. त्यांनी सैन्य दलात 17 वर्षाची देशसेवा केली आहे. त्यांना जम्मू काश्मीर सीमेवर कारगिल, बटालिक, पूंछ, राजौरी, सुरनकोट, लेह लडाख तसंच चायना एक 618 भाषा, 6400 जाती, 6 धर्म, 29 मुख्य सण, पण देश मात्र एकच. अभिमान बाळगतो आम्ही आमच्या भारतीय असण्याचा. हे पहिलं पथक आहे राज्य राखीव. सर्वप्रथम सन्माननीय मंत्री महोदय मानवंदना स्वीकारतायत परेड कमांडर पोलीस उपायुक्त महक स्वामी यांची. त्यानंतर सेकंड इन कमांड राजू शिरबोईना आणि राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 4चं पहिलं पथक पद्माकर नेवारे यांच्या नेतृत्वामध्ये माननीय अतिथींना मानवंदना देत आहे. त्यानंतर नागपूर शहराची कायदा व्यवस्था सांभाळणारे नागपूर शहर पोलीसचे जवान नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक शुभम बकाल. मानवंदना देत आहेत कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथींना. हे तिसरं पथक आहे नागपूर ग्रामीण पोलीस दलाचं. नेतृत्व आहे पोलीस उपनिरीक्षक आकाश महाका यांची. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण जनतेची सेवा करणारे हे नागपूर ग्रामीण पोलीस. त्यानंतर रेल्वेच्या प्रवाशांची आणि मालमत्तेची सुरक्षा करणारे नागपूर रेल्वे पोलिसांचे जवान पोलीस उपनिरीक्षक सतीश राणे यांच्या नेतृत्वात. यानंतर आहे नागपूर शहर महिला पोलीस. नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक क्रांती मारुती पवार आणि नेहा दोहा यांनी डिसेंबर 2024 मध्ये महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे सत्र 124 मध्ये रिव्हॉल्वर ऑफ ऑनर प्राप्त झाला. तसंच डिस्चार्ज समारोहात परेड कमांडरची भूमिका त्यांनी निभावली. हे त्यानंतरचं पथक आहे नागपूर वाहतूक पोलिसांचं. नेतृत्व करतायत पोलीस उपनिरीक्षक कृष्णा ठेबळे. यानंतरचं पथक आहे नागेश्वर राव आणि रमेश धुमाळ यांच्या नेतृत्वात दूररक्षक पुरुष दल.
संत सलटन नायक पूरम मेहरोलिया यांच्या नेतृत्वात गृहरक्षक महिला दलाचं हे पथक आहे. दलाचे नायक खनाधिग्रह नायक ब्रजवाक्य घेऊन समाजसेवेसाठी तत्पर असलेले हे जवान सन्माननीय अतिथींना मानवंदना देत आहेत. या विविध पथकांची मानवंदना स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांची पथकं राष्ट्रीय छात्र सेनेच्या भूदलाचं पथक कमला नेहरू विद्यालयाचा साहिब धुळगडे नेतृत्व करत आहे. राष्ट्रीय छात्र सेनेच्या भूदलाच्या पथकाचं शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची संयुक्त पथकं राष्ट्रीय छात्र सेना कमला नेहरू महाविद्यालय नागपूर साहिब धुळगडे आणि यानंतर भोसला सैनिकी शाळा पिठेसूर नागपूर कोराडी जवळील पिठेसूर या पिठेसूरच्या भोसला सैनिकी शाळेचे विद्यार्थी रामदंडी आरदेव दास यांच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मानवंदना देत आहेत. भोसला सैनिकी शाळा पिठेसूर नागपूर आणि यानंतर प्रहार समाज जागृती संस्थेचा प्रहार डिफेन्स अकादमी खामगावची कुमारी माऊली वाघारे नेतृत्व करताय. या विद्यार्थिनींचं अत्यंत आपण टाळ्या वाजवून या विद्यार्थीचा सन्मान करूया. आणि यानंतर प्रहार समाज जागृती संस्थेची कळमना ग्रामीण भागातील उमरेडवरील कळमना या गावच्या या विद्यार्थिनी ध्रुव गवडी यांच्या नेतृत्वामध्ये हे विद्यार्थी माननीय अतिथींना मानवंदना देत आहेत. आणि यानंतर सीपीएन बरार शिक्षण संस्थेचं प्रहार सैनिकी शाळा रविनगर नागपूर प्रहरी समर्थ भाविस्कर यांच्या नेतृत्वामध्ये माननीय आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मानवंदना देत आहे. सीपीएन बरार शिक्षण संस्थेच्या वतीने आणि यानंतर वर्धमान सैनिकी शाळा नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हिंगणा तालुक्यातील वडधामणा या गावच्या विद्यार्थिनी वर्धमान सैनिकी शाळा वडधामणा तालुका हिंगणा जिल्हा नागपूर साक्षीता नेटकर यांच्या नेतृत्वामध्ये माननीय अतिथींना मानवंदना देत आहे. आणि यानंतर रस्ते सुरक्षा दलाचं राजकुमार केवलरामाने विद्यालयाचं पथक श्री विजय केवलरामानी यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव बाळसाकडे नेतृत्व करत आहे. रस्ता सुरक्षा दलाच्या विद्यार्थ्यांचं तर रस्ता सुरक्षा दलाच्या विद्यार्थिनींचं पथक राजेंद्र हायस्कूलची राजेंद्र हायस्कूलच्या तनू ढोबळे यांच्या नेतृत्वामध्ये रस्ता सुरक्षा दलाचं विद्यार्थिनींचं पथक यानंतर वीरबाला सेंट मेरी स्कूल मानकापूर नागपूरच्या विद्यार्थिनी जयंत मोंटकर यांच्या नेतृत्वामध्ये वीरबाला समाजसेवेसाठी विद्यार्थी दशेपासून सदैव तत्पर असलेल्या या विद्यार्थिनी माननीय अतिथींना मानवंदना देत आहे. यानंतर रस्ता सुरक्षा दल महानगरपालिका विवेकानंद महानगरपालिका विवेकानंद हायस्कूल प्रिया वर्मा यांच्या नेतृत्वात आजच्या गणराज्य दिनाच्या या सोहळ्यामध्ये महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यासह माननीय डॉक्टर अभिजित चौधरी आयुक्त मनपा तसंच माननीय श्रीमती आंचल गोयल अतिरिक्त आयुक्त मनपा यांनी मार्गदर्शन केलं. गणराज्य दिन सोहळ्यात आजच्या परेडमध्ये पहिल्यांदा महानगरपालिकांच्या 2 शाळांचा समावेश करण्यात आला आहे. हे बालवीराचं पथक आताच आपण गेलं आहे बिशॉप पाटण स्कूलचं आणि नेतृत्व केलं होतं सारस्ता सोटे यांनी. आणि यानंतरचं हे पथक आहे महानगरपालिका संजय नगर डिप्टी सिग्नलचं कनिका चंदन मलाकर यांच्या नेतृत्वात मानवंदना देत आहेत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांना. त्यानंतर नागपूर जिल्ह्याचं वादविरुद्ध पथक
नागपूर शहर पोलिसांचं गुन्हे शोधक स्वर्ण पथक कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती सांभाळण्यासाठी शहर पोलीस दलाला मदत करणारं शान पथक दशरथ ठाकूर, राजेश यादव, अशोक यादव यांच्या नेतृत्वामध्ये तर भोसले समिती शाळेचं वाद्यवृंद पथक रामदंडी गौरव कोंगरे यांच्या नेतृत्वामध्ये विजयपूर नागपूर विजयपूरचे विद्यार्थी सन्माननीय स्थितींना घोड्यावर स्वार आहेत. रामदंडी छयू मडावी अमर या घोड्यावर स्वार आहेत. रामदंडी नयन कुंभरे, रामदंडी विवेक नारनवरे, रामदंडी सुमित बांडेबुचे, रामदंडी क्रिस कोली, रामदंडी सागर गावंडे, रामदंडी भूपेंद्र अमेपुल्ला, रामदंडी पवन रक्षा, रामदंडी वैष्णव पूरम आणि रामदंडी मोनी मेरोटे हे सर्व आपल्या माननीय अतिथींना मानवंदना देत आहेत. असं हे मोठा नागपूरचं अश्वपथक. अश्वपथकाची मानवंदना स्वीकारल्यानंतर आदिवासी जंगल रखवाला हा एक रेड डान्स आजच्या या पथसंचलनामध्ये सहभागी होत आहे. आदिवासी विकास विभागाच्या वतीने समाज जागृतीसाठी चित्ररथ हा मानवंद देणारा चित्ररथ आहे आदिवासी जंगल रखवाला रेस. प्रस्तुत चित्ररथ आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नागपूरकडून सादर करण्यात आलेला असून सादरकर्ते शासकीय माध्यमिक आश्रमशाळा नवेगाव चिंददा तालुका रामटेक जिल्हा नागपूर प्रस्तुत करीत आहेत चित्ररथ आदिवासी जंगल रखवाला. सदर चित्ररथामध्ये जंगलातील आदिवासी जंगलात राहत असताना आपले जीवन आणि उपजीविकेसोबतच जंगलाचे रक्षण करते असल्याचे दर्शवण्यात येतात. चित्ररथ मधील पेंटिंग संपूर्ण जंगल आणि जंगलात असलेल्या झाडांचं चित्र दाखवत आहे. एका बाजूला घनदाट जंगल तर एका बाजूला गाव, शेती आणि गावाची दृश्ये आहेत. चित्ररथामध्ये एक कुटुंब त्यांची जीवनशैली यामध्ये जंगलातून मिळणारे देणू करतात आणि लिंक गोळा करून त्यावर आपली उपजीविका करीत असतानाच चित्र दाखवण्यात येतात. सोबतच आदिवासी देवपूजा, विविध परंपरा आणि इतर अनुषंगिक विधिवत्ता दर्शवत आहेत. जंगल हे उपजीविकेचं साधन असल्यामुळं जंगलामध्ये असणारे प्राणी, नटवाहक यांची शिकार करण्याकरता आलेला शिकारी आणि सावध यांना वाचवणारे आदिवासी हे प्रदर्शित करण्यात आले आहे. सोबतच चित्ररथाचं वर्णन नृत्याद्वारे करण्यात येत आहे. फारच सुंदर असं हे चित्ररथ आपल्यासमोर सादर होत आहे. ते आपल्या प्रमुख अतिथींना मानवंदना देत आहेत.